नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आजचा आपला हा व्हिडिओ खूपच जास्त इंटरेस्टिंग आणि मनोरंजक असणार आहे, कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट आणि इंटरेस्टिंग अपडेट। मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे अद्वैत आणि कलामधलं आणखीन एक साम्य कलाला सापडलं आहे। आता ते नेमकं काय आहे हे तर तुम्हाला पुढे एपिसोडमध्ये पाहायला मिळेल। तर दुसरीकडे काजल ही सोहम बरोबर बोलण्यासाठी आलेली आहे आणि आता सोहम मात्र काजल बरोबर बोलणार की नाही हे सुद्धा तुम्हाला पुढे पाहायला मिळेल। त्याचबरोबर आजच्याच भागामध्ये राहुल हा अद्वैतकडून डिवोर्स पेपर्स साईन करण्याचा सुद्धा प्रयत्न करून घेतो, पण मग आता ते पेपर्स साईन होणार का की नाही हे सुद्धा आजच्या भागामध्ये घडणार आहे। एकंदरीत पाहता आजच्या भागात बऱ्याच काही गोष्टी घडणार आहेत, त्यामुळे आजचा एपिसोड पूर्ण पाहायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नेमकं सोहमचं लग्न होणार तरी कोणाशी, काजलशी की अनामिकाशी हे सुद्धा कळून जाईल आणि नेमकं पुढे आजच्या एपिसोडमध्ये काय घडणार हे जाणून घेण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ न वाया घालवता सुरुवात करूया आपल्या एपिसोडला, म्हणजेच लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या आजच्या लेटेस्ट भागाला। पण त्या अगोदर आपल्या या व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे अगदी पटापट मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद तुम्हाला घेता येईल। मित्रांनो, लाईक यासाठी जेणेकरून पुढच्या व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हालासुद्धा मोटिवेशन मिळत राहावं। त्याचबरोबर आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमच्या मित्रपरिवारांना तसेच कुटुंबियांनासुद्धा आपल्या या व्हिडिओंचा उत्तम पद्धतीने आनंद घेता येईल। चला तर मग मित्रांनो, आता सुरुवात करूया आपल्या एपिसोडला, म्हणजेच लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या लेटेस्ट आणि इंटरेस्टिंग भागाला। तर आजच्या भागामध्ये आपण पाहतो की इकडे अद्वैत हा कलाकडे आलेला असतो, तर कला ही अद्वैतला विचारत असते, बोल ना चांदेकर, काही हवं होतं का तुला? त्यावर अद्वैत म्हणत असतो, मघाशी माझ्या कपाळ लावून टिळा लावण्याची काय गरज होती तुला? त्यावर कला ही त्याला सांगत असते, अरे माझ्या हाताला मेहंदी होती, मग मी कपाळाला टिळा कसा लावणार होते तुझ्या? ओली होती मेहंदी म्हणून मी तसं केलं होतं। त्यावर अद्वैत म्हणत असतो, पण तू हे जे काही वागली आहेस ना ते कोणालाही आवडलेलं नाही आहे घरात, कळलं? त्यावर कला म्हणत असते, कोणालाही आवडलेलं नाही आहे म्हणजे? कोणाला आवडलेलं नाही आहे नेमकं? तुला आवडलं नाही का मी जे काही वागले ते? पण चांदेकर, त्यावेळेस हाताला मेहंदी होती, मग दुसरं मी काय करणार होते, कळतंय का तुला? हे बघ, माझ्या हातात दुसरा काहीही पर्याय नव्हता। त्याबरोबर अद्वैत म्हणतो, तू जे वागली आहेस ना ते आईला आवडलेलं नाही आहे। कला म्हणते, सरोज मॅडम, चांदेकर ही गोष्ट ना आपण पहिली बंद केली पाहिजे। म्हणजे सरोज मॅडम तुला येऊन काहीतरी सांगणार, मग तू मला येऊन काहीतरी विचारणार, मग मी तुला उत्तर देणार, त्यानंतर पुन्हा तू ते उत्तर जाऊन सरोज मॅडमना देणार, हे पहिलं तर बंद झालं पाहिजे। त्यावर अद्वैत म्हणतो, तुझ्याशी ना बोलणंच चुकीचं आहे, तुझ्याकडे प्रत्येक गोष्टीवरती उत्तर तयार असतं। त्यावर कला म्हणत असते, हे बघ तू उगाचच्या उगाच माझ्याशी वाद। त्यावर अद्वैत म्हणतो, माझंच चुकलं, उगाच मीच तुझ्याशी बोलायला आलो, मी यायलाच नको होतं। सगळ्यात मोठी चूक काय आहे तुझी माहीत आहे का? तुझ्याकडे ना प्रत्येक गोष्टीवरती एक्सप्लेनेशन तयार असतं, तू कधीच होला हो करत नाही, समजलं तुला? आता मात्र कला पुढे काही बोलणार इतक्यात लगेच अद्वैत म्हणतो, माझंच चुकलं, मी इथे यायलाच नाही पाहिजे होतं तुझ्याशी बोलायला। आणि मग तो पुन्हा जाऊन त्याच्या जागेवरती बसतो सोफ्यावर आणि त्याचं ऑफिसचं काम करायला सुरुवात करतो। आता जसाच अद्वैतला ऑफिसचं काम करताना नैना बघते, ती राहुलकडे येते आणि त्याला सांगते, बघ राहुल, पुन्हा एकदा अद्वैत पेपर्सवरती सह्या करायला बसलेला आहे, जा तू त्याच्याकडून पेपर सह्या करून घे। त्यावर राहुल म्हणतो, हो मी लगेचच जातो। आणि मग तो हातामध्ये तो ज्याने गेम खेळायला घेतलेला असतो तो गेम तो बंद करतो आणि लगेचच अद्वैतकडे आलेला असतो। तो त्याला सांगत असतो, दादा, अरे तू परचेस ऑर्डर्सवरती सह्या करून देत होतास ना, प्लीज पटकन सह्या करून दे ना, कारण काय आहे, पुढे कामं खोळंबली आहेत, मला ह्या फाईल्स पुढे पोहोचवायचे आहेत रे। त्यावर अद्वैत त्याला सह्या करून देत असतो। तर दुसरीकडे कला विचार करते की अरे यार, पुन्हा मी आता अद्वैतबरोबर भांडण केलं म्हणजे आता पुन्हा हा तोंड फुगवून बसला असेल, काय करू, नॉर्मली बोलण्याची सुरुवात करू का? आणि मग आता कला ही अद्वैतला हाक मारते, चांदेकर। त्यावर अद्वैत तिच्याकडे बघतो आणि काय आहे असं विचारतो। कला म्हणते, इकडे ये ना। त्यावर अद्वैत म्हणतो, काम करतोय मी, दिसतंय ना? त्यावर कला त्याला सांगत असते, अरे ये ना, महत्त्वाचं बोलायचं आहे।
त्यावर अद्वैत हा लगेचच राहुलला म्हणतो, राहुल हे पकड जरा फाईल्स, आलोच मी. त्यावर लगेच राहुल म्हणतो, अरे दादा तू आधी सह्या कर आणि मग जा ना तिकडे. त्यावर अद्वैत म्हणतो, नाही नको, आधी तिच्याकडे जाऊन येतो, नाहीतर नंतर सत्वत बसेल मला, धर हे घे. आणि मग अद्वैत आता पुन्हा त्या फाईल तिथेच ठेवतो आणि कलाकडे जायला निघालेला असतो. आतासुद्धा अद्वैतच्या सह्या करायच्या मात्र राहूनच गेलेल्या असतात. तर कलाकडे आल्यावर अद्वैत कलाला विचारतो, काय आहे? त्यावर कला ही अद्वैतला म्हणत असते, काही नाही. त्यावर अद्वैत म्हणतो, मग मला इथे कशाला बोलवलं? त्यावर कला म्हणते, ते हेच सांगायचं होतं, चिडू नकोस ना. त्यावर अद्वैत म्हणतो, हे सांगायला इथे बोलवलंस? कला सांगते, हो. अद्वैत म्हणतो, दिसत नव्हतं का गं तुला? काम करत होतो ना मी तिथे. खरंच तुझ्याशी बोलण्यापेक्षा ना आणि तुझं तोंड बघत बसण्यापेक्षा मी वरती जाऊन खोलीत काम करत बसतो. आणि मग अद्वैत पुन्हा त्याच्या फाईल्स घेतो आणि तिकडनं जात असतो. कला पुन्हा अद्वैतला मागून हाक मारते, चांदेकर. अद्वैत काय आहे असं रागातच विचारतो. कला म्हणते, चिडू नकोस ना रे. त्यावर मात्र अद्वैतला आणखीन जास्त कलाचा राग येतो आणि मग कलाला काहीही न बोलता अद्वैत रागारागात तिकडनं वरती निघून गेलेला असतो. आता इकडे कला मात्र तशीच हसत उभी असते. आता तिला माहीत असतं अद्वैत काय रिॲक्ट करणार आहे आपण हे असं वागल्यावर, पण तरीसुद्धा ती मुद्दाम हे असं वागलेली असते. त्यानंतर आता इकडे राहुलला मात्र प्रचंड टेन्शन आलेलं असतो. तो विचार करत असतो की जेव्हा जेव्हा हा अद्वैत सह्या करायला येतो तेव्हा तेव्हा ही कला तडमडते आणि सह्या करायच्या राहून जातात. आता तरी सह्या केल्या पाहिजे याने. तर दुसरीकडे आई आणि बाबा हे आता सोहमच्या मेहंदी समारंभावरून घरी आलेले असतात. तर बाबा आता त्यांचा फॅमिली फोटो बघून रडत असतात. आई तिकडे येते आणि त्यांना विचारत असते, तुम्हाला पाणी देऊ का? त्यावर बाबा म्हणतात, नाही नको संगे. आणि मग ते जाऊन खाली बसून घेतात. आता मात्र आई बाबांना धीर देत असते. तर बाबा म्हणत असतात, संगे मी आपल्या पोरींसाठी काहीच करू शकलो नाही. त्यांना आधीसुद्धा ॲडजस्टमेंट करावी लागली आणि आतासुद्धा ॲडजस्टमेंटच करावी लागते. आपल्या काजूचं प्रेम, ती प्रेमात पडली यामध्ये मला तिची काही चूक वाटत नाही. तिची 5% चूक आहे तर आपली 95% चूक आहे. बाप म्हणून मी कुठेतरी कमी पडलो. मी आपल्या मुलींसाठी ती परिस्थिती तयार नाही करू शकलो जी हवी होती. खरंच मी बाप म्हणून कमी पडलो. काही लोक असे असतात जी राखेतून स्वर्ग निर्माण करतात आणि मी मात्र अजूनही राखेतच आहे. म्हणजे आपल्या काजूला त्रास होऊ नये म्हणून आपण तिला सोहमरावांपासून लांब राहायला सांगितलं, पण तरीसुद्धा काजलला त्रास तर होतोयच आणि आपण काहीच करू नाही शकत. मला खूप वाईट वाटतं या गोष्टीचं. त्यावर आई ही बाबांना सांगत असते, अहो मी जेव्हा खचून जाते तेव्हा तुम्हीच मला सांगता ना की नशिबात जे असतं ते आपल्याला मिळतं आणि तसंच घडतं. मग आपण हाच विचार करायचा की हे आपल्या नशिबात नव्हतं आणि सोडून द्यायचं आणि आपण आपल्या काजूसाठी खूप चांगलं स्थळ शोधू, खूप चांगलं, इतकं की तिला प्रत्येक वेळेस स्वतःला सिद्ध नाही करावं लागणार. त्यावर बाबा म्हणत असतात, आता एक बाप म्हणून अंबाबाईच्या चरणी माझी हीच प्रार्थना असेल. आता ते दोघंही खूप जास्त इमोशनल झालेले असतात. तर दुसरीकडे अद्वैत हा डॉक्युमेंट्स बघत असतो. इतक्यात त्या ठिकाणी राहुल आलेला असतो. राहुल विचार करत असतो, ह्या अद्वैतने डिवोर्स पेपर्स तर पाहिले नसतील ना. इतक्यात अद्वैत राहुलला हाक मारत म्हणतो, अरे राहुल बरं झालं आलास. मी परचेस ऑर्डर्सवरती सह्याच करायला घेत होतो, पण नेमक्या सह्या कुठे कुठे करायच्या आहेत तेच माहीत नाही आहे. त्यावर लगेच राहुल आत येतो आणि म्हणतो, थांब दादा मी दाखवतो. अरे इथे या फाईलवरती पूर्ण सह्या करून झालेल्या आहेत, या फाईलवरती सह्या करायच्या आहेत, इथे कर. हां इथे आणखीन आता एक बाकी आहे असं म्हणत तो डिवोर्स पेपर काढतो आणि आता त्याच्यावरती अद्वैतची सही घेणार असतो. अद्वैत सही करणार इतक्यात त्या ठिकाणी त्याला ऐ ग आ असा जोरात आवाज येतो. अद्वैत मागे वळून पाहतो तर तिकडे कलाची बांगडी पडलेली असते. कलाच्या हाताला लागलेलं असतं, त्याच्या हातातून तिच्या रक्त आलेलं असतं, तिची बांगडी फुटलेली असते. कला इकडे म्हणत असते, बांगडी कशी काय अशी अचानक फुटली? अपशकुन झाला. मग अद्वैत तिच्याकडे येतो आणि म्हणतो, आधी स्वतः नीट चालायचं नाही आणि नंतर म्हणायचं अपशकुन झाला. त्यावर कला म्हणते, अरे घाईघाईत येत होते ना मी चांदेकर. त्यावर अद्वैत म्हणतो, नेहमी कसली काय एवढी घाई असते तुला? हाताला लागलंय त्याचं काही नाही, अपशकुनचं पडलं, ये इथे बस. आणि मग अद्वैत कलाला आणून बसवतो. तर इकडे राहुल विचार करत असतो, अरे यार सारखी सारखी ही कला कुठून मध्ये मध्ये येऊन तडमडते. आता तरी माझे कागद सह्या करून झाले पाहिजे होते. तर अद्वैत हा आता कलाला बसवतो आणि राहुलला म्हणतो, राहुल जरा फर्स्ट एड बॉक्स दे रे. आणि मग त्याच्या लक्षात येतं की राहुलला कसं माहीत असेल फर्स्ट एज कुठे ठेवलं आहे. अद्वैत म्हणतो,
अरे तुला कसं माहीत असेल, थांब मी बघतो. आणि मग अद्वैत लगेचच फर्स्ट एड बॉक्स काढत कलाच्या हाताला ड्रेसिंग करत असतो. तर आता अद्वैत हा म्हणत असतो, तुझ्यामुळे मी सुद्धा मूर्खासारखा वागायला लागलो आहे. त्या राहुलला सांगत होतो आपल्या खोलीतलं फर्स्ट एज काढून द्यायला. कला म्हणत असते, अरे झोमतंय ना, हळू कर. आणि जाऊ देत ना ते, तू तुझ्या त्या कागदपत्रांवर सह्या कर ना. राहुल कसले कागदपत्र घेऊन आलाय, त्याला दे पहिले सह्या करून. त्याबरोबर इकडे राहुल मनातल्या मनात म्हणत असतो, यालाच तर म्हणतात स्वतःच्याच हाताने स्वतःच्याच पायावरती कुल्हाड मानून घेणं. तर दुसरीकडे आता कला ही अद्वैतला म्हणत असते, अरे हळू झोमतंय मला. त्यावर अद्वैत म्हणत असतो, मग लावायचं नाही आहे का. त्याबरोबर मात्र आता कलाकडे गप्प बसण्याशिवाय काहीही पर्याय शिल्लक नसतो. तर आता अद्वैत हा राहुलला सांगत असतो, राहुल तू जा, मी तुला या कागदपत्रांवरती सह्या करून देतो. मी आधी हिच्या हाताचं जरा ड्रेसिंग करतो. त्यानंतर आता राहुल हा तिकडनं जात असतो. तो विचार करतो की पण मी हे पेपर्स घेऊनच जायला हवं. आणि मग तो डिवोर्सचे पेपर गुपचूप त्या फाईलमधले काढतो आणि आता तो जातच असतो. इतक्यात त्याला अद्वैत हाक मारतो. राहुल डिवोर्सचे पेपर्स लपवतो. तर अद्वैत विचारत असतो, काय रे अजून गेला नाहीस तू. त्यावर लगेच राहुल म्हणत असतो, हे काय जातच होतो, पण हेच विचारायसाठी थांबलो होतो की काही डॉक्टर वगैरेला बोलवायची गरज नाही आहे ना, म्हणून थांबलो. त्यावर लगेच अद्वैत हा कलाकडे बघतो. तर लगेचच तो म्हणायला लागतो की अरे नाही नाही, एवढी काही गरज नाही आहे, मी आता ड्रेसिंग केलं आहे, बरं वाटेल तिला. आणि मग आता लगेचच अद्वैत तो फर्स्ट एज ठेवून द्यायला लागतो. तर आता राहुल हा खोलीच्या बाहेर आलेला असतो आणि तो विचार करत असतो, अरे कधी मिळतील या डिवोर्स पेपर्सवर अद्वैतच्या सह्या. काही झालं तरी लवकरात लवकर मला सह्या घेतल्या पाहिजेत. तर दुसरीकडे आता काजल ही तिच्या रूममध्ये उभी असते आणि ती विचार करत असते, तो म्हणजे फक्त सोहमचं प्रत्येक वेळचं वागणं तिला आठवत असतं. डायनिंग टेबलवरती ब्रेकफास्ट करताना अनामिकाचा फोन येणे, त्याने तिथून उठून जाणं, त्याच्यानंतर मेहंदी फंक्शनमध्ये स्वतःच्या हाताने तिच्या हातावर मेहंदी असल्या कारणामुळे तिला सरबत पाजणं, सगळंच. काजल विचार करत असते की आपल्याला आपल्या फिलिंग्स सांगताना एवढा त्रास का होतोय. सोहम जे काही वागतोय ते आपल्याला असं खोटं का वाटतंय, असं का वाटतंय की मनातून तो आतून खुश नाही आहे. नाही, मी आत्ता त्याच्याबरोबर जाऊन बोलते, आपल्या फिलिंग्स आपण सांगणार. आणि मग आता काजू ही सोहमकडे यायला निघालेली असते. तर सोहम हा हॉलमध्ये बसलेला असतो आणि त्याचं मनामध्ये विचार सुरू असतो की अनामिकाबरोबरच्या नात्यात अजूनही मला क्लिअरिटी नाही आहे, मी शुअर नाही आहे आमच्या नात्यावर, पण घरच्यांचं काय चाललं आहे हे सुद्धा मला कळत नाही आहे. इतक्यात काजल ही वरती त्याच्या खोलीकडे चाललेली असते आणि तिचं लक्ष हॉलमध्ये येतं आणि तिला कळतं की सोहम हा हॉलमध्येच बसला आहे. मग काजल हळूहळू हॉलमध्ये पुढे चालत येते. आता सोहम हा काजलला बघतो आणि लगेचच तो उठून तिकडनं चाललेला असतो. काजल सोहमचा हात पकडते आणि त्याला स्वतःच्या समोर उभा करत म्हणते, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे म्हणून मी इथे आली आहे. त्यावर लगेच सोहम हा काजलला म्हणत असतो, काय बोलायचं आहे तुला माझ्याशी आणि काय संबंध. हे बघ, मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाही आहे, कळलं तुला. आणि आता लगेचच सोहम पुन्हा तिकडनं जात असतो. तर दुसरीकडे कला ही अद्वैतच्या समोर उभी राहिलेली असते आणि अद्वैत हा त्याचं काम करत असतो. आता अद्वैतचं लक्ष कलाकडे येतं आणि तो काय आहे असं विचारतो. तर कला म्हणते, नाही काहीच नाही. त्यानंतर अद्वैत हा पुन्हा विचारतो, मग बघतेस का. त्यावर कला म्हणते, नाही काही नाही. आणि मग अद्वैत त्याच्या कामात व्यस्त झाल्यावर कला मुद्दाम ऐक आ असं करते. त्याबरोबर अद्वैत म्हणतो, दुखतंय, बघू बघू इकडे बघू. आणि मग तो लगेचच कलाला सोफ्यावरती बसवतो आणि तिचा हात बघत म्हणतो, बघू बघू थांब. आणि मग तो त्याच्यावरती फुंकर घालत असतो. आता फुंकर घालत असताना त्याचं लक्ष जातं ते म्हणजे कलाच्या मेहंदीकडे. आता अद्वैत हा कलाची मेहंदी बघतो आणि तिला म्हणत असतो, वाव काय मस्त फ्रेग्रन्स येतोय नाही मेहंदीचा, मला मेहंदीचा फ्रेग्रन्स हा खूप आवडतो. त्यावर कला म्हणते, तुलाही आवडतो हा वास. मलाही आवडतो, म्हणजे मला मेहंदी काढायला, काढून घ्यायला आणि भिजवायला खूप आवडते. अरे म्हणजे बघ ना, मेहंदी खरंच ग्रेट आहे. त्यावर अद्वैत म्हणत असतो, हो ना, मेहंदीचा वास आला ना की आपण आपोआप लग्न घरात आलो आहे असं आपल्याला वाटतं. त्यावर कला म्हणत असते, हो खरं आहे, म्हणजे बघ ना, हातावर सुंदर मेहंदी, हिरवा चुडा, पाटल्या, बांगड्या, खरंच. त्याबरोबर अद्वैत म्हणतो, सोन्याच्या अंगठ्या, त्याचबरोबर हळकुंड, म्हणजे बघ हातावर हिरवा चुडा, त्याचबरोबर मेहंदी आणि हळकुंड आणि सोन्याचे दागिने, खरंच काय मस्त रिच्युअल आहे ना आपलं. त्यानंतर आता लगेचच कला ही ऐ ग असं करते. त्यावर अद्वैत म्हणतो, दुखतंय तुला. आणि मग आता कलाचं आणि आपलं मत एक झालं म्हणून कला अद्वैतला टाळी देत असते आणि मग तिच्या हाताला दुखतं. त्याबरोबर लगेच अद्वैत हा तिला म्हणत असतो, दुखतंय त्या हाताने टाळी कोण देतं खरे. त्यानंतर आता कला म्हणते, अरे चांदेकर, ते मला दुखतंय हे विसर, पण आपलं मत एक होतं आहे हे लक्ष दे.
आता खरं तर कला हे मनात बोलत असल्या कारणामुळे अद्वैतला काही ऐकू जात नाही. आता कला हसताना तिला ठसका जातो. अद्वैत म्हणतो, थांब मी तुला पाणी देतो. आता अद्वैत हा कलाला पाणी द्यायला तांब्या घेऊन आलेला असतो, पण मग त्याच्या लक्षात येतं की तांब्यात पाणीच नाही आहे. अद्वैत कलाला म्हणतो, यात पाणी नाही आहे. त्यावर कला म्हणते, अरे माझा ठसका थांबला आहे. त्यावर अद्वैत म्हणतो, पण नंतरसाठी तर पाणी लागणारच आहे ना आपल्याला. त्यावर कला म्हणते, बरं ठीक आहे, तू एक काम कर, तो तांब्या माझ्याकडे दे, मी पाणी घेऊन येते. त्यावर अद्वैत म्हणतो, लागलं आहे ना तुझ्या हाताला, बस तू, घेऊन येतो मी पाणी. आता अद्वैत हा कलासाठी पाणी आणायला तिकडनं खाली आलेला असतो. तर आता मात्र लगेचच कला ह्या संधीचा फायदा घेते आणि मग ती पटकन मार्कर घेऊन फळ्यावरती जाऊन त्यांच्यातली एक साम्यता लिहिते. आता साम्यता आणि भिन्नता ह्या दोन्ही रखान्यांमध्ये अगदी सेम मुद्दे आलेले असतात. आता ज्याच्यात एक मुद्दा जास्त तो जिंकणार हे ठरलेलं असतं. तर दुसरीकडे आता इकडे काजल ही सोहमला म्हणत असते, मला तुझ्याबरोबर बोलायचं आहे, आपण कधीपासून तुला फोन करतोय, मेसेज करतोय, तू काहीच उत्तर का देत नाही आहेस. त्यावर सोहम म्हणतो, कारण मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाही आहे, कळलं तुला. त्यावर काजल म्हणते, सोहम मला माहिती आहे की तुझ्या मनात सुद्धा काहीतरी वेगळं सुरू आहे. माझ्यासमोर हे असं काहीतरी वागताना तुलासुद्धा ऑकवर्ड होतं आहे. बरोबर बोलते ना मी, तुझ्या मनात एक, तुझ्या वागण्यात एक असं होतं आहे ना सध्या. बरोबर बोलते ना मी, आपण तुझा चेहरा वाचू शकतो. त्यावर लगेच सोहम म्हणतो, तुला काय ऐकायचं आहे माझ्या तोंडून, माझं तुझ्यावर प्रेम आहे हे. इतक्यात त्या ठिकाणी अद्वैत आलेला असतो. आता अद्वैत असं सोहमला आणि काजलला एवढ्या रात्रीचं हॉलमध्ये बघून विचारतो, सोहम, काजल, तुम्ही दोघे हॉलमध्ये काय करताय एवढ्या रात्री. ओ हां, झोप येत नसेल नाही. लग्नघर म्हटलं की खूप कामं असतात दिवसभर घरात, रात्री दमायला होतं, थकायला होतं आणि मग त्यामुळे झोप येत नाही. तुम्हालाही झोप येत नाही आहे का. त्यावर काजल म्हणते, हो ना दाजी, झोप येत नव्हती, म्हणजे ते दमायला झालं होतं ना, म्हणून म्हणून आम्ही दोघंजणं गप्पा मारत बसलो होतो. पण आता तुम्ही आलाय ना, तर मग तुम्ही सोहमबरोबर बोलत बसा, मी झोपायला जाते. तसंही खूप उशीर झाला आहे, असं ती सोहमकडे बघून म्हणते आणि गुड नाईट दाजी. त्यावर लगेचच अद्वैतही तिला गुड नाईट विश करतो आणि मग आता काजल ही तिकडनं झोपण्यासाठी निघून गेलेली असते. त्यानंतर आता लगेचच अद्वैत हा सोहमकडे बघतो, हसतो आणि त्याला विचारत असतो, काय मग सोहम शेठ, झोप येत नाही आहे का तुम्हाला सुद्धा, लग्न आहे तुमचं. त्यावर लगेच सोहम हसतो आणि म्हणतो, नाही दादा, तसं काही नाही आहे, झोप येत नव्हती, पण आता मी सुद्धा झोपायलाच चाललो आहे. आणि मग आता लगेचच सोहमसुद्धा तिकडनं गुड नाईट दादा असं अद्वैतला विश करत तिकडनं झोपायला गेलेला असतो. त्याबरोबर आता लगेचच अद्वैत हा पाण्याचा तांब्या भरतो आणि वरती खोलीमध्ये आलेला असतो. आता कला ही अद्वैतला बघून मार्कर लपवत असते. त्याबरोबर अद्वैत विचारतो, काय लपवलंस तू मागे. त्यावर कला म्हणते, काही नाही, पण अद्वैत तिला विचारतो, बघू इकडे दे, आणि मग तो कलाच्या हातातला मार्कर बघतो आणि त्यानंतर आता तो फळ्यावरती बघतो. फळ्यावरती बघितल्यावर आता कला मनात म्हणत असते, आता हे दोन्ही रकाने सेम भरले आहेत. तर अद्वैत मनात म्हणत असतो, आता ज्या रखान्यामध्ये एक मुद्दा जास्त येईल तो रखाना विजयी होईल. आता खऱ्या कॉम्पिटिशनला सुरुवात झाली, असं दोघंही सोबत मनात म्हणतात आणि मग आपापल्या जागी येऊन झोपतात. अद्वैत आता म्हणत असतो की मला आणखीन जास्त जोर लावला पाहिजे आणि भिन्नतेचा रखाना भरला पाहिजे. तर कला म्हणत असते, आता तू कितीही जोर लाव चांदेकर, तरीसुद्धा आपल्यातल्या समानतेवरतीच येऊन थांबणार आणि मग आपली समानताच विजयी होणार. आता खऱ्या अर्थाने स्पर्धेला सुरुवात झाली आहे, असं विचार करून आता खरं तर दोघंही झोपून घेतात. मित्रांनो, तुम्हाला काय वाटेल, नक्की कोणता रखाना विजयी होईल. तर दुसरीकडे आता सकाळी उठल्यावर अद्वैत हा त्याचं ऑफिसचं काम करत बसलेला असतो, तर कला ही छान रुखवत बनवत असते. आता कला ही रुखवत तयार झाल्यावर अद्वैतकडे येत त्याला विचारते, चांदेकर बघ ना, किती छान झाली आहे ना रुखवत, म्हणजे आजपर्यंत खूप रुखवती बघितल्या, वाढदिवस, लग्न, मुंज, बारशा, पण ही काहीतरी वेगळीच आहे. म्हणजे असं नाही की भारी रुखवती बघितल्या नाही, पण हे ना खरंच काहीतरी वेगळं आहे. आई म्हणते तसं काहीतरी भारी आहे हे, बघ ना. त्यावर अद्वैत म्हणतो, गप्प बस ग, काम करतोय मी, दिसतंय ना तुला, गप्प बसायचं काय बरं घेशील. त्यावर कला म्हणते, तू देशील ते. त्यावर अद्वैत म्हणतो, काहीच नाही. त्यानंतर आता लगेचच अद्वैत हा त्याचं काम तिथलं तेवढं पूर्ण करतो आणि तिकडनं उठून केस विंचरण्यासाठी आरशात बघत असतो. तोपर्यंत आता कलाचं सुद्धा आवरलेलं असतं, त्यामुळे तीसुद्धा ते सगळं काही ठेवायला घेते. आता कला ही अद्वैतच्या ज्या फाईल्स टेबलवरती असतात त्या उचलून बेडवरती ठेवते. बेडवरचं तिचं रुखवात
टेबलवरती ठेवते. त्यानंतर तिचा जो तिने पसारा केलेला असतो तो सगळा ती तिच्या दोन्ही खोक्यांमध्ये ठेवते आणि ते बॉक्स ती पुन्हा टेबलवरती ठेवायला येते. टेबलवरच्या ज्या फाईल असतात त्या ती सोफ्यावरती ठेवते. त्यानंतर ती पुन्हा सोफ्यावरचं ते सर्व उचलून टेबलवरचं सगळं उचलून आता ती कपाटात ठेवत असते. आता त्यात अद्वैतची फाईल्स आणि तिचे कामाचे सगळे सामान एकत्र कपाटात गेलेले असते. त्यामुळे मग कलाच्या लक्षात येतं आणि कला पुन्हा लगेचच ती फाईल काढते आणि टेबलावर ठेवते. अद्वैत विचार करतो, अरे किती धांदळट मुलगी आहे ही, साध्या माझ्या कामाच्या वस्तूकांनासुद्धा ही व्यवस्थित वागवत नाही. त्याबरोबर हा व्हिडिओ तर इथेच संपतो. पण मित्रांनो, आजचा महा एपिसोड असल्या कारणामुळे संपूर्ण अपडेट हे एका व्हिडिओमध्ये देणं शक्य झालं नाही. त्यामुळे आपला हा पहिला व्हिडिओ म्हणजेच भाग 1 हा चॅनलवरती अपलोड होईल आणि त्याच्याच काही वेळानंतर लगेचच आपला भाग 2 हा सुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड होईल. त्यामुळे भाग 2 सुद्धा पाहायला विसरू नका, कारण आजच्या भागात नेमकं सोहमचं लग्न होणार तरी कोणाशी हे जाणून घ्यायचं असेल तर आजचे अपडेट पाहणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे एपिसोड पाहायला विसरू नका. धन्यवाद.